Hello friends, welcome to our channel Let's Learn English. फ्रेंड्स, आजचा आपला टॉपिक आहे लर्न इंग्लिश फ्रॉम बेसिक लेवल. म्हणजे आज आपण प्रॅक्टिस करणार आहोत बेसिक वर्ड्स मीनिंगची. कारण जर आपल्याला इंग्रजी बोलायची आहे तर आपली व्होकॅब्युलरी देखील स्ट्रॉंग असणे गरजेचे आहे. आणि आज मी घेऊन आली आहे तुमच्यासाठी असे बेसिक वर्ड्स ज्यांचा यूज आपण आपल्या डेली कॉन्व्हर्सेशन मध्ये दररोज आणि जास्तीत जास्त करतो. या वर्ड्सची प्रॅक्टिस केल्यानंतर नक्कीच तुमची व्होकॅब्युलरी इम्प्रूव्ह होईल. चला तर मग जास्त वेळ न घालवता लेट्स बिगिन. जर आपल्याला म्हणायचं आहे कोणीच नाही तेव्हा आपण इंग्लिशमध्ये वर्ड यूज करणार नन. नन. कोणी नाही यासाठी आपण वर्ड यूज करणार नो वन. नो वन. कोणीही नाही नोबडी. कोणीही नाही नोबडी. कोणतेही यासाठी पण वर्ड यूज करतो एनी. कोणतेही एनी. कोणीही एनीवन. जर आपल्याला म्हणायचं आहे कोणीही तेव्हा आपण यूज करणार एनीवन. कोणीही परत एनीबडी. एनीबडी. काही यासाठी आपण वर्ड यूज करतो सम. काही सम. कोणीतरी समवन. कोणीतरी समवन. कोणीतरी यासाठी आपण वर्ड यूज करतो समबडी. कुठेही एनीवेअर. कुठेही याचा अर्थ होतो एनीवेअर. कुठेतरी समवेअर. कुठेतरी समवेअर. अन्य कुठेतरी एल्सवेअर. अन्य कुठेतरी एल्सवेअर. जे काही व्हॉट एव्हर. जर आपल्याला म्हणायचंय जे काही तेव्हा आपण म्हणणार व्हॉट एव्हर. जिथे कुठे किंवा कुठेही यासाठी आपण वर्ड यूज करतो वेअर एव्हर. वेअर एव्हर. केव्हाही किंवा जेव्हा जेव्हा यासाठी आपण वर्ड यूज करतो वेन एव्हर. वेन एव्हर. जो कोणी हू एव्हर. जो कोणी हू एव्हर. जे काही विच एव्हर. जे काही विच एव्हर. तथापि किंवा तरीही यासाठी आपण वर्ड यूज करतो हाऊ एव्हर. हाऊ एव्हर. कसंही करून किंवा काही झालं तरी यासाठी आपण वर्ड यूज करतो एनी हाव. एनी हाव. तसेही किंवा असे असले तरी यासाठी आपण वर्ड यूज करतो एनीवे. एनीवे. अजिबात नाही नो वे. नो वे. काही नाही नथिंग. काही नाही नथिंग. काहीही एनिथिंग. काहीही एनिथिंग. काहीही समथिंग. काहीही समथिंग. दुसरा किंवा आणखी एक यासाठी आपण वर्ड यूज करतो अनदर. अनदर. इतर किंवा दुसरा अदर. अदर. आता इथे नाव हिअर. आता इथे नाव हिअर. तर किंवा ज्या अर्थी वेअर ॲज. तर किंवा ज्या अर्थी वेअर ॲज. म्हणून किंवा त्यासाठी यासाठी आपण वर्ड यूज करतो देअर फोर. देअर फोर. तेथून देन्स. तेथून देन्स. कुठून किंवा जेथून वेन्स. वेन्स. एके दिवशी किंवा कधीतरी सम डे. सम डे. आजकाल नाऊ अ डेज. आजकाल नाऊ अ डेज. त्यानंतर देअर आफ्टर. त्यानंतर देअर आफ्टर. यानंतर हिअर आफ्टर. यानंतर हिअर आफ्टर. म्हणून किंवा आतापासून पुढे हेन्स. याचा अर्थ काय होतो हेन्स. आतापासून किंवा यापुढे हेन्स फोर्थ. हेन्स फोर्थ. कधीही एनी टाइम.
कधीही, एनी टाइम. कधीतरी, समटाइम. कधीतरी, समटाइम. ज्यामध्ये किंवा कोणत्या बाबतीत, वेअर इन. याचा अर्थ काय होतो? वेअर इन. त्यानंतर किंवा त्या क्षणी, वेअर अपॉन. त्यानंतर किंवा त्या क्षणीचा अर्थ होतो वेअर अपॉन. त्यावर किंवा त्यानंतर म्हणजे देअर अपॉन. देअर अपॉन. तर फ्रेंड्स, हे होते आपले आजचे काही बेसिक वर्ड्स. या वर्ड्सची तुम्ही जास्तीत जास्त प्रॅक्टिस करा आणि यांना तुमच्या डेली कॉन्व्हर्सेशनमध्ये ऍड करा, ज्यामुळे नक्कीच तुमची व्होकॅब्युलरी इम्प्रूव्ह होईल. तर आजच्या व्हिडिओमध्ये बस इतकेच. आता आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये न्यू टॉपिक सोबत. टिल देन कीप लर्निंग, कीप प्रॅक्टिसिंग.